महाराष्ट्रामध्ये फारच अशी परिस्थिती येऊ शकते का की जी महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेशी नाही आहे आणि महाराष्ट्रात काही घटनात्मक पेच सुद्धा निर्माण होऊ शकतात का, या बाबीची चर्चा करण्यासाठी आजचा आपला हा एक्सप्लेनर व्हिडिओ आहे. काही वेळापूर्वी नवी दिल्लीमध्ये शिवसेनेचे खासदार आणि नेते श्री संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत हे राज्यपाल विषयक विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये 2 सत्ता केंद्र असू शकत नाहीत. राज्यपाल हे आत्ता ज्या पद्धतीनं वागतायत ते कुणाच्या तरी सांगण्यावरून वागतायत. अर्थात भारतीय जनता पार्टीचे जे राज्यातले नेते आहेत त्यांच्या सांगण्यावरून किंवा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून ते वागतायत असं त्यांना सांगायचं होतं, कारण महाराष्ट्राबरोबरच त्यांनी पश्चिम बंगालचा सुद्धा उल्लेख केला की पश्चिम बंगालमध्ये सुद्धा राज्यपाल हे घटनेला धरून वागत नाहीयेत. याचं कारण म्हणजे आपल्याला सर्वांना ज्ञात झालंच असेल की येत्या 5 ते 7 म्हणजे परवाच्या दिवशीपासून राज्यपालांचा मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यांचा दौरा सुरू होतोय. नांदेड, हिंगोली आणि परभणी या 3ही जिल्ह्यामध्ये राज्यपाल हे 3ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत आणि म्हणून काल महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री श्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल हे घटनाविरोधी वागत आहेत, राज्यामध्ये 2 सत्ता केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावरती एका प्रकारे त्या अधिकाराच्या वरती अतिक्रमण आहे असा तो सगळा सुरू होतो. म्हणून आपण प्रयत्न हा करूया की भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपालांचे अधिकार काय आहेत आणि मग विद्यमान राज्यपाल हे घटनाबाह्य वागतायत का याचं आपण विश्लेषण करू. सो भारताचं संविधान ही जी आपल्या सर्वांसाठीची जी मार्गदर्शक पुस्तिका आहे त्याच्यामध्ये कलम 152 इथून भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 165 पर्यंत भारतीय घटनेमध्ये जे काही नोंदी केलेल्या आहेत त्यानुसार राज्यपालांनी काय करायचं आहे त्याचे स्पष्टपणे उल्लेख आहे. अगदी राज्यपालांनी कशी शपथ घ्यायची त्याचा पण उल्लेख आहे. सो अनुच्छेद 153 प्रमाणे प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. 154 प्रमाणे राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या ठायी निहित असेल आणि त्याचा वापर या संविधानानुसार त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्याकडून केला जाईल. याच अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्यास प्रदान करण्यात आलेले कोणतेही अधिकार राज्यपालाकडे हस्तांतरित होतात असे मानले जाणार नाही. म्हणजे विधिमंडळ म्हणजे कार्यकारी यंत्रणा आणि राज्यपाल यातले जे अधिकार आहेत ते स्वतंत्र केलेले आहेत. राज्यपालास दुय्यम असलेल्या कोणत्याही प्राधिकाऱ्यास कायद्याद्वारे कार्यकारी अधिकार प्रदान करण्यास संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला प्रतिबंध होणार नाही. राज्याचा राज्यपाल राष्ट्रपतीकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे नियुक्त केला जाईल. राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल. राज्यपाल या अनुच्छेदाच्या पूर्वगामी तरतुदींना अधीन राहून राज्यपाल ज्या दिनांकास तो आपले अधिकार पद ग्रहण करेल त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते अधिकार पद धारण करेल. परंतु राज्यपाल त्याचा पदावधी संपला असला तरीही त्याचा उत्तराधिकारी स्वतःचे अधिकारपद ग्रहण करीपर्यंत पद धारण करणे चालू ठेवील. अनुच्छेद क्रमांक 157 कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण केलेली असेल वयाची ती व्यक्ती राज्यपाल पदावरील नियुक्तीस पात्र असणार आहे. म्हणजे वयाची 35 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली असली पाहिजे. अनुच्छेद क्रमांक 158 राज्यपालांच्या शर्ती. राज्यपाल संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित निर्दिष्टित असलेल्या कोणत्याही राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही. राज्यपाल कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही. राज्यपाल आपल्या अधिकृत निवासस्थानाचा निवास शुल्क न देता वापर करू शकतो. त्यांना काय आणि किती भत्ते द्यावे त्याचाही इथे उल्लेख आहे. 159 अनुच्छेदाप्रमाणे प्रत्येक राज्यपाल व राज्यपालाची कार्य पार पाडणारी प्रत्येक व्यक्ती आपले अधिकार ग्रहण करण्यापूर्वी त्या राज्याच्या संबंधित अधिकारतेचा वापर करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या समक्ष उपस्थित असेल तर त्यांच्या उपस्थितीत ते शपथ घेतील.
अनुच्छेद क्रमांक 160 राष्ट्रपती या प्रकरणात ज्याकरता तरतूद करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही आकस्मिक प्रसंगी राज्याच्या राज्यपालाची कार्य पार पाडण्यासाठी योग्य वाटेल अशी तरतूद करतील. 161 राज्याच्या राज्यपालास कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या अशा बाबीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेली कोणत्याही व्यक्तीला त्याच्या शिक्षेमध्ये सूट देता येईल. 162 नुसार या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती त्याच्या बाबतीत राज्य विधिमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबीपर्यंत असेल. परंतु ज्या बाबतीत राज्य विधिमंडळाच्या व संसदेच्या कायदे करण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बाबतीत राज्याचा कार्यकारी अधिकार या संविधानाद्वारे किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे संघ राज्यास किंवा त्याच्या प्राधिकरणास प्रदान केलेल्या कार्यकारी अधिकाराला असेल व त्याच्यामुळे मर्यादित असेल. म्हणजे राज्यपालांचं जे मर्यादा आहे ती निश्चित केलेली आहे. इथेच अनुच्छेद क्रमांक 163 नुसार राज्यपालास सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता मंत्री परिषद असेल. राज्यपालास आपले कार्य अधिकार वापरण्याच्या कामी या संविधानानुसार किंवा त्याखाली त्याने आपले एक कार्यकारी अधिकार किंवा त्यापैकी कोणतेही कार्याधिकार स्वविवेकानुसार वापरणे आवश्यक असेल तेवढी मर्यादा खेरीज करून एरवी सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्री परिषद असेल. सो भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपालांचे अधिकार हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की भारताच्या संविधानानुसार राज्यपालांना अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा आणि आढावा घेण्याचा निश्चितपणे अधिकार आहे. अशा बैठका यापूर्वी सुद्धा राज्यपालांनी घेतलेल्या आहेत. जसं की आकस्मिक पूर आला किंवा दुष्काळाची, मला आठवतं TC अलेक्झांडर हे राज्यपाल असताना महाराष्ट्राचे त्यांनी दुष्काळी परिस्थितीची सुद्धा पाहणी केलेली होती आणि दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याचे राज्यपालांचे यापूर्वीचे सुद्धा प्रसंग महाराष्ट्रात घडलेले आहेत. राज्यपाल त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विद्यापीठाच्या अनुषंगाने किंवा त्यांना वाटेल तशा पद्धतीनं आवश्यक तशा बैठका सुद्धा घेऊ शकतात. हे संकेत आहे. परंतु त्याबरोबरच आपण हे लक्षात घ्यायला हवं की राज्यपालांचे जे अधिकार आहेत त्याला संकेताच्या रूपाने पण आणि संसदेने सुद्धा मर्यादा घातलेल्या आहेत. त्या मर्यादा कुठे क्लॅश होत असतील तर मग कार्यकारी मंडळ म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे तेच सुपर पॉवर असतात. कारण अर्थातच ते लोकांतनं निवडून गेलेले आणि ज्यांना बहुमत सिद्ध झालेलं आहे अशी ती सगळी यंत्रणा आहे. आता हा झाला कायद्याचा भाग, संकेताचा भाग. पण या राज्यपालांची अडचण अशी आहे की हे राज्यपाल पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत. हे वारंवार सिद्ध होऊ लागलेलं आहे, नव्हे ते आता एस्टॅब्लिश झाले. प्रसंग क्रमांक अगदी 2-3 महत्वाच्या प्रसंगाचा उल्लेख केला तरी ते सिद्ध होतं. एक की राज्यपालांनी पहाटेच्या प्रसंगी येऊन शपथविधी देण्याचं जे तत्परता दाखवली त्यातूनच हे लक्षात आलं की राज्यपाल हे पॉलिटिकली मोटिवेटेड असतात, आहेत, होते, आताही असतील आणि पुढेही असणार आहेत. पण ज्या पद्धतीनं पहाटेचा शपथविधी श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा झाला ती तत्परता ही देशाच्या राजकारणातलं एक मोठं उदाहरण ठरलेली आहे. त्याशिवाय वेळोवेळी हे लक्षात आलेलं आहे की राज्यपालाकडे जाऊन विरोधी पक्ष नेते मंडळी ही त्यांची घराणी मांडत असतात आणि ती घराणी त्यांनी राष्ट्रपतीकडे पाठवावी अशी त्यांची भूमिका असते आणि ते त्याप्रमाणे वागतात. पण त्याचं प्रमाण हे सरकार सत्तेवर आल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे या राज्यपालाकडं राष्ट्रपती नियुक्त म्हणजे राज्यपाल नियुक्त विधिमंडळ सदस्यांच्या म्हणजे विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीची जी फाईल आहे ती फाईल दीर्घकाळ त्यांच्याकडेच आहे. त्यातली नावही राज्यपाल घोषित करत नाहीये आणि राज्यपालांनी त्या फाईलवरती सही पण केलेली नाही. पण इथे एक डिस्क्लेमर आहे. ते डिस्क्लेमर असं आहे की राज्यपालांना विधान परिषदेवरती ज्या तज्ज्ञ व्यक्तींची निवड अपेक्षित आहे तशाच व्यक्तींची शिफारस झालेली आहे असं मात्र या केसमध्ये आपल्याला म्हणता येणार नाही. कारण हे जे विधान परिषदेवरती नियुक्ती केलेले सदस्य आहेत ते तज्ज्ञ आणि त्या विषयातले जाणकार असावेत अशी अपेक्षा असताना सुद्धा गेली अनेक वर्ष आपल्या देशामध्ये आणि बहुतेक सर्वच विधिमंडळामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक न करता आपल्याला राजकीय दृष्ट्या सोयीचे असतील अशाच व्यक्तींच्या निवड होताना दिसत आहेत आणि ते पर्क्युलेट होत 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 कॉप्ट नगरसेवक आपण ज्याला म्हणतो ते नगरपालिकापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे.
अगदी पराभूत झालेली व्यक्ती ही नगरपालिकेची नगरसेवक कॉप्ट म्हणून होते, तसंच पराभूत झालेली सदस्य ही विधान परिषदेमध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळे विधान परिषदेमध्ये तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती व्हावी हा जो मूळचा घटनाकारांचा हेतू होता तो काही इथे फुलफिल होताना दिसत नाही. आणि तेवढा डाऊट बेनिफिट ऑफ डाऊट या केसमध्ये राज्यपालांना मिळताना दिसतोय. कारण माझ्या माहितीनुसार जवळ 45 ते 70 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी तक्रारी केलेल्या आहेत राज्यपालाकडे. पण राज्यपाल हेही सांगत नाहीत महाराष्ट्राला की महाराष्ट्रात राज्य विधिमंडळाने जी शिफारशी केलेली नावं आहेत ती नावं कोणती. आता याहून मोठा मुद्दा की अगदी देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्यांना आपण लोकशाहीचे सर्वात जाणकार आणि ज्यांची समज इतकी मोठी होती की ज्यामुळे हा देश उभारणीला एक मोठा वाटा मिळाला, एक चांगला नेता मिळाला, ते म्हणजे श्री पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे जे 17 वर्षे देशाचे पंतप्रधान होते, त्यांच्याच काळामध्ये या देशामध्ये डाव्यांचं सत्तेवरती आलेलं सरकार इंदिरा गांधी यांच्या शिफारशीमुळं, त्यांच्या आग्रहामुळं, काही जण असं म्हणतात इतिहासकार, केरळमधलं राज्यपालांच्या शिफारशीनं बरखास्त करण्यात आलं. तिथपासून ते मग इतक्या गोष्टी आहेत की राज्यपाल हे पॉलिटिकल स्टूज कसे झालेले आहेत. अगदी श्री शरद पवार यांच्याबद्दलचाही प्रसंग आपल्याला सांगता येईल की पुलोदचा जो प्रयोग श्री शरद पवार यांनी केला होता, त्या प्रयोगानंतर पुन्हा देशामध्ये जनता सरकार गेलं आणि जनता सरकार जाऊन पुन्हा श्रीमती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान झाल्या. त्यानंतर त्यांनी श्री शरद पवार यांना दिल्लीमध्ये बोलावून घेतलेलं होतं आणि त्यावेळेला ज्ञानी झैल सिंग, इफ आय एम करेक्ट, हे गृहमंत्री होते की बुटा सिंग होते. पण या दोघांपैकी कुणीतरी ज्या हॉलमध्ये उपस्थित नव्हतं, म्हणजे त्यांना फक्त निरोपच या दोघांपैकी कुणीतरी दिला होता श्री शरद पवार यांना की तुम्हाला मॅडम भेटू इच्छित आहेत. श्री शरद पवार त्यांना भेटायला गेले आणि पवारांना इंदिरा गांधी असं म्हणाल्या की आता तुम्हाला तुमच्या मूळच्या पक्षामध्ये यायला हवं. त्यावेळेला महाराष्ट्रातील राजकीय स्थिती वेगळी होती. यशवंतरावांचं आणि गांधी कुटुंब, त्यावेळेला इंदिरा गांधी यांचं फारसं सख्य नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती श्री पवार असं म्हणाले की मी याचा विचार करून तुम्हाला सांगतो. त्यांनी दिल्ली सोडली, ते मुंबईला आले आणि मुंबई विमानतळावरती लँड व्हायच्या वेळेलाच असं त्यांना राज्याच्या मुख्य सचिवांनी येऊन सांगितलं की तुमचं सरकार बरखास्त झालेलं आहे. याही मध्ये राज्यपालांचीच भूमिका अर्थात महत्वाची असते. बाबरी मशीद ज्या वेळेला पडली त्याच्या आधी SR मुंबईचं प्रकरण घडलेलं होतं. SR मुंबई यांना राज्यपालांच्याच घटनाविरोधी भूमिकेमुळे सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि सर्वोच्च न्यायालयानं, ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्रिक्चर्स म्हणतात, ती स्ट्रिक्चर्स पास केली आणि प्रेसिडेंट सेट केला की राज्यपालांनी कसं वागावं. पण त्यानंतर सुद्धा अगदी मनमोहन सिंह सरकारच्या काळात आणि आधी वाजपेयी यांच्या काळात सुद्धा राज्यपालांची भूमिका ही सातत्यानं वादग्रस्त राहिलेली आहेच. SR मुंबई यांच्या केसमध्ये ज्या स्ट्रिक्चर्समुळं ते पुन्हा एकदा राज्यपालांची भूमिका, मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या संबंधाची चर्चा झाली. त्यानंतर ज्या वेळेला बाबरी मशीद पडत होती, ती मशीद पडत असताना कल्याण सिंह सरकार हे घटनेला अनुसरून वागणार नाही असे रिपोर्ट्स होते. त्यावेळेचे गृहसचिव श्री माधव गोडबोले यांनी त्यांच्या पुस्तकात देऊन ठेवलंय, ते पंतप्रधानांना सांगत होते. परंतु PV नरसिंह राव यांनी मात्र राज्यपालांच्या मार्फत ते सरकार बरखास्त केलं नाही आणि पुढचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो मुद्दा हा आहे की आत्ताचे जे राज्यपाल जे वागत आहेत ते तसा काही पूर्व इतिहास नाही असं नाहीये. पूर्व इतिहास आपला हाच आहे की राज्यपालांनी नॉन पार्टिशन घ्यावी, म्हणजे अराजकीय भूमिका घेऊन त्यांनी वागावं असं जरी घटनाकारांना अपेक्षित असलं आणि भारतीय संविधानामध्ये ते स्पष्टपणे नमूद केलेलं असलं तरी कोणतेही राज्यपाल असं वागत नाही. महाराष्ट्रात आता जे काही घडत आहे ते मात्र अनप्रेसिडेंटेड आहे. मला एक भीती वाटते की महाराष्ट्राची जी परंपरा नाहीये, समजा उद्या राज्यपालांच्या या दौऱ्यादरम्यान जर जिल्हाधिकारी त्यांनी बोलवलेल्या बैठकांना उपस्थितच राहिले नाहीत तर ती राज्यपाल या पदाची मानधनं आहे. त्याशिवाय राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या संकेताचं उल्लंघन असेल आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन वाईट आणि चुकीचा पायंडा पडतो की काय असंही चित्र असेल आणि याला दोन्ही बाजू जबाबदार असतील. सो थांबूया आपण इथे. आपले हे जे एक्सप्लेनर व्हिडिओ आहेत ते तुम्हाला कसे वाटतात ते जरूर कळवा. तुमची मतं या व्हिडिओच्या खाली पोस्ट करा. सी यू. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.